नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं BK अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला आहे? तर 2024-25चा आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 1500 रुपये। महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक तिसरा, ICC T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ICC T20 विश्वचषक 2024 आपल्या भारतीय संघाने जिंकलेले आहे। पहा प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना। तर महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना जाहीर करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, ICC T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना कोणत्या 2 देशांदरम्यान झालेला आहे? तर मित्रांनो, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पहा प्रश्न क्रमांक 6, भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विक्रम मिस्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पहा प्रश्न क्रमांक 7, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेफाली वर्मा। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? तर 29 जून या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न पहा, नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय। पुढचा प्रश्न बघा, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात 6वा क्रमांक लागतो। पाहूयात पुढचा प्रश्न, देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तेलंगणा हे राज्य दरडोई उत्पन्नात देशात प्रथम क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न पहा, आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे? तर मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स 2024 हा सराव पार पडलेला आहे? तर एक्सरसाइज होपेक्स 2024 हा सराव भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान पार पडलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? तर राहुल गांधी यांची 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न, 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ओम बिर्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे JP नड्डा। तर JP नड्डा यांची राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावलेली आहेत?
तर अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने एकूण 4 सुवर्णपदक पटकावलेली आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने OBC क्रीमीलेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख वरून 8 लाख रुपये केलेली आहे? तर हरियाणा या राज्याच्या सरकारने OBC क्रीमीलेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख वरून 8 लाख रुपये इतकी केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. टेबल टेनिसमध्ये WTT स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? तर श्रीजा अकुला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे झाली? तर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर मनोज जैन यांची भारत इलेक्ट्रिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रदीप सिंह खरोला यांची NTAच्या महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली आहे? तर निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी 53वी GST परिषद पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. ब्रिक्स गेम 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर 29 पदके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे? तर तजाकिस्तान या देशाच्या संसदेत हिजाबावर बंदी घालणारं विधेयक हे मंजूर करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती ही स्थापन केली आहे? तर के. राधाकृष्णन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवालानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात? तर नंदुरबार या जिल्ह्यात नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवालानुसार सर्वाधिक गरीब लोक राहतात. पुढचा प्रश्न पहा. अलीकडेच भारतीय सेनेच्या उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर NS राजा सुब्रमणी यांची भारतीय सेनेच्या उपप्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेला आहे? तर मित्रांनो, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. नुकतीच वनमित्र योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये नुकतीच वनमित्र ही योजना लॉन्च करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024ची थीम काय आहे? तर स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही 2024च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर राजुरेश्वर गणपती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे देवस्थान जालना या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर नवल बजाज यांची दहशतविरोधी पथकांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविले आहे? तर सिद्धेश सकोरे यांना संयुक्त राष्ट्र एजन्सीने लँड हिरो म्हणून गौरविले आहे. सिद्धेश सकोरे हे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत. तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी. नुकताच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला,
जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।